आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे मुलांना रोज स्नॅक्सला काय द्यायचं. तर या पद्धतीनं रव्याचे लाडू अधूनमधून सारखंच बनवत असतोय, कारण बनवायला सोपे आहेत, याशिवाय मऊसूत होतात. त्यासाठी 2 कप रव्यामध्ये 1 कप दूध थोडं थोडं घालत मळून घ्यायचं. त्यामध्ये 1 चमचा तूप घालून थोडंसं परत मळून घेऊन याला थोडा वेळ बाजूला ठेवलं. रव्याच्या क्वालिटीनुसार थोडंसं दुधाचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. इथं पळपोट लाटण्याला मी थोडंसं तुपाचा हात लावून घेतला आणि याच्या चपात्या बनवायच्या. चपात्या बनवताना अशा प्रकारे कडेने क्रॅक गेल्या तरी सुद्धा चालतील. किंचितशा जाडसर चपात्या लाटून दोन्ही साईडनं तूप लावून भाजून घ्यायच्या. त्या चपात्या जास्त वेळ सुद्धा भाजत बसू नका. हलके डाग आले की लगेच बाहेर काढा आणि तुपावरतीच भाजून घ्या. आता थोड्याशा तुपावरती आवडीनुसार ड्रायफ्रूट घालून 2 मिनिटं भाजून घ्या. एवढ्यात आपल्या चपात्या सुद्धा थोड्याशा कोमट झाले, जास्तही थंड करत बसायचं नाही. चपातीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घातल्याने अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलं. वाटताना फक्त अशा प्रकारे जाडसर ठेवा, म्हणजे लाडू खाताना छान लागतात. आता यामध्ये मगाशी तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स, त्यानंतर 1 कप पिठी साखर, वेलची पावडर आणि 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलं. आता हे आपल्याला हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण हे मिक्स करत जातो तसं यामध्ये ओलावा तयार होतो आणि अगदी कुणीही बनवू शकेल इतके हे सहज लाडू वळता येतात. अगदी शेवटचा लाडू सुद्धा तुम्ही सहज वळाल इतके हे मऊसूत तयार होतात. वेगळ्या पद्धतीनं आणि कमी तुपाचा वापर करून बनवलेले हे रव्याचे लाडू एकदा बनवून बघा. चला, जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.